सर, आज शरद पवारांचा वाढदिवस आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं. आपण देखील त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. काय त्यांना शुभेच्छा द्याल? साहेब हे लोकनेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून संसदीय राजकारण असेल, राज्याचं राजकारण असेल, देशाचं राजकारण असेल आणि नॉनस्टॉप 85व्या वर्षीसुद्धा साहेब तितक्याच ताकदीनं काम करत आहेत. त्यामुळे आदरणीय साहेबांना शतायुषी होण्याच्या सर्वांकडून शुभेच्छा, राज्यभरातून शुभेच्छा येत आहेत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि पवारसाहेबांसारखं आधारवड राजकारणात मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं. आम्ही त्या नशीबवानांपैकी एक आहोत. आज साहेबांचा 85वा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आम्ही ट्विटरद्वारे किंवा जे आमच्याकडून शक्य असेल त्याद्वारे देतो. दिल्लीमध्ये जे स्नेहभोजनाचं आयोजन होतं त्यानिमित्ताने पुन्हा एकदा 2 राष्ट्रवादी एकत्र येतील याची चर्चा सुरू होती. आज त्यांचा वाढदिवस आहे, या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? 2 राष्ट्रवादी एकत्र येतील? साहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यामध्ये तो स्नेहभोजनाचाच कार्यक्रम होता. त्याला कुठला राजकीय अन्वयार्थ असेल असं मला वाटत नाही. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल जे तुम्ही आता प्रश्न विचारला आहे त्यावर अंतिम निर्णय आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादाच घेऊ शकतात. पण तुम्हाला वाटतं का एकत्रित आलं पाहिजे? प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे, पण अर्थातच तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे. मेटकरी साहेब, सत्ताधाऱ्यांना निधी मिळतोय आणि विरोधकांना निधी मिळत नाही अशी ओरड असते किंवा स्थानिक आमदार विकास निधी मिळतो ना विरोधकांना. त्यांचा जो हक्काचा निधी आहे 5 कोटी रुपये वर्षाला, तो स्थानिक आमदार विकास निधी मिळतो. काही लोकांनी काल अजितदादांकडे, काही आमदारांनी तशी खंत व्यक्त करून दाखवली की आम्ही सुद्धा 5-5 लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करतो, त्या निवडून येतो त्या मतदारसंघामध्ये, तर आम्हाला इतर लेखाशीर्षांतर्गत पण निधी मिळावा. आता त्यामध्ये तिघंही मिळून म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून ठरवतील, कोणावरही अन्याय होणार नाही. पण स्थानिक आमदार विकास निधी मात्र सर्वांना पूर्ण येतो. कुठला विरोधी पक्षातला आमदार असेल तर त्यांना विचारा, त्यांच्या हक्काचा निधी त्यांना भेटतो. काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि महत्त्वाच्या ज्या महापालिका आहेत त्या महायुतीतच लढायच्या असा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. बरोबर. रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते